कवी संमेलनांच्या निमित्ताने माझी अनेक परराज्यातल्या कवींशी तिथल्या लोकांशी ओळख झाली आणि मी दरवेळेला कोणीही परराज्यातलं भेटलं की त्यांना त्यांची मातृभाषा आणि त्यातले काही शब्द आवर्जून विचारत असते. त्यामुळेच मला असं लक्षात आलं की ह्या भाषांमधले अनेक शब्द हे बऱ्यापैकी एकसारखे आहेत. जसं ओडिया भाषेमध्ये वडिलांना बाप्पा म्हणतात. त्याच्यावरून लक्षात आलं की आपण गणपती बाप्पा म्हणतो, त्याच्यात ह्या बाप्पाचा अर्थ काय आहे, तो वडील. हे याच्यातून लक्षात आलं. अनेक व्रज साहित्य वाचल्यावर तसंच अनेक पुस्तकांमध्ये ते राधाकृष्णांच्या कथा वाचल्यावर की राधादेवीचं महत्व प्रचंड आहे. ब्रजक्षेत्रामध्ये त्यांना प्रचंड मान आहे. इतकं असून सुद्धा त्यांचं चरित्र आपल्याला का मिळत नाही? ब्रह्मवैवर्त पुराण आणि गर्गसंहिता ह्या प्रमुख संस्कृत ग्रंथांमध्ये त्यांचं चरित्र आलेलं आहे. म्हणजे माझा अनुभव तरी हाच आहे की संस्कृत शिकल्यानंतर मला मराठी जास्ती चांगली कळायला लागली. माझं शुद्ध लेखन किंवा ह्या सगळ्यावरती संस्कृतचा परिणाम झाला आणि ते जास्ती चांगलं सुधारलं. त्यामुळे अनेक भाषा शिकण्यात सुद्धा संस्कृतचा खूप वाटा आहे. नमो नमः. महा MTV मध्ये अहम वसुमती करंदीकर सर्वेषां प्रति हार्दं स्वागतं व्याहरामि. अस्माकं व्यासपीठे शोधछात्रा श्रुती कानेटकर महोदया उपस्थिता अस्ति. स्वागतं श्रुती. धन्यवाद. आज आपलं संस्कृतमध्ये स्वागत करण्याचं कारण म्हणजे आज आपल्या सोबत असलेली खास पाहुणी श्रुती कानेटकर. 2021 मध्ये श्रीमती चरित्रम हे महाकाव्य तिने लिहिलं आणि या महाकाव्यासाठी तिला वयाच्या अवघ्या 26व्या वर्षी 2022चा साहित्य अकादमी युवा पुरस्कार जाहीर झाला. श्रुती ही IIT मुंबई येथे संस्कृतमध्ये PhD करत आहे. तिने तिचं पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण संस्कृतमध्ये पूर्ण केलेलं असून तिचे 4 शोधनिबंध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकाशित झालेले आहेत. अनेक कवी संमेलनांमध्ये तिने स्वरचित संस्कृत काव्यसुद्धा सादर केलेली आहेत. तर जाणून घेऊया कसा आहे श्रुतीचा संस्कृतमय प्रवास. श्रुती, सर्वात इतक्या लहान वयात तुला मिळालेल्या या पुरस्काराबद्दल तुझं खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. मला एक सांग की संस्कृतचा प्रवास तुझा कसा चालू झाला? संस्कृतचा प्रवास तसा पाहायला गेलं तर जसं सगळेजण 8वी मध्येच संस्कृत पहिल्यांदा शिकायला सुरुवात करतात, माझाही प्रवास 8वी पासूनच सुरू झालेला आहे. 8वी मध्ये पहिल्यांदा मी संस्कृत हा विषय शाळेमध्ये शिकले आणि त्यानंतर त्या विषयाची गोडी वाढतच गेली आणि 10वी मध्ये त्यामुळे मी निर्णय घेतला की मला ह्याच विषयाची आवड आहे आणि मला ह्याच विषयात पुढे काहीतरी करायचं आहे. त्यामुळे मग मी संस्कृत हा विषय पुढे कॉलेजमध्ये सुद्धा घेतला आणि त्याच्यात मी पदवी शिक्षण इत्यादी सगळं पूर्ण केलं. संस्कृत भाषेमध्ये तू संशोधन केलं आहेस, तुझी PhD ही संस्कृतमध्येच सुरू आहे. एकंदरीत भाषेमध्ये संशोधन करणं ह्याविषयीचे तुझे अनुभव काय आहेत? भाषा संशोधन हा एक खूप वेगळाच विषय आहे. म्हणजे मला सुद्धा जेव्हा मी संस्कृत शिकायला लागले किंवा जेव्हा मी 10वी झाल्यावर संस्कृत पुढे घेण्याचं ठरवलं तेव्हा मला सुद्धा माहीत नव्हतं की भाषा संशोधन असं काही असतं किंवा ह्यात आपण काही करू शकतो. परंतु जसं ह्या क्षेत्रामध्ये आले तसं अनेक आयाम मला दिसत गेले. भाषा संशोधनाविषयी म्हणायचं तर मला भाषेविषयी आवड पहिल्यापासूनच होती. ज्या काही भाषा शाळेमध्ये शिकले त्या सगळ्यांविषयीच आवड होती आणि पुढे जाऊन म्हणायचं झालं तर भारतामध्ये ज्या काही भाषा असतात त्या सगळ्यांविषयीच मला आपुलकी आहे. कवी संमेलनांच्या निमित्ताने माझी अनेक परराज्यातल्या कवींशी तिथल्या लोकांशी ओळख झाली आणि मी दरवेळेला कोणीही परराज्यातलं भेटलं की त्यांना त्यांची मातृभाषा आणि त्यातले काही शब्द आवर्जून विचारत असते. त्यामुळेच मला असं लक्षात आलं की ह्या भाषांमधले अनेक शब्द हे बऱ्यापैकी एकसारखे आहेत. जसं ओडिया भाषेमध्ये वडिलांना बाप्पा म्हणतात. त्याच्यावरून लक्षात आलं की आपण गणपती बाप्पा म्हणतो, त्याच्यात ह्या बाप्पाचा अर्थ काय आहे, तो वडील. हे याच्यातून लक्षात आलं. तसंच गुजरातीमध्ये वडिलांना बापू म्हणतात, कुमाऊनी भाषेत बोजू म्हणतात, दक्षिणेतल्या तमिळ भाषेमध्ये अप्पा म्हणतात. तर बघायला गेलं तर ह्या सगळ्या शब्दांमध्ये खूप समानता आहे, एक साधर्म्य आहे. तर हे पाहताना लक्षात येतं की ह्या सगळ्याच्या पाठी एक कोणतीतरी एक समान भाषा असली पाहिजे आणि ती म्हणजे संस्कृत आहे. आणि त्यामुळे संस्कृतच्या अध्ययनाने मला या भाषा क्षेत्रामध्ये खूप फायदा झाला आहे. संस्कृतमध्ये PhD केल्यानंतर तुला पुढे काय करायचं आहे?
हा खूप चांगला प्रश्न आहे. अनेक लोकांनी मला हा प्रश्न विचारलाय की पीएचडीच्या पुढे काय. माझं आत्तापर्यंतचं मत असं होतं की पीएचडी नंतर मी संशोधन करणार. पीएचडी मुळात संशोधन आहेच, पण ते संशोधनाचा एक भाग झाला. त्यासाठी तुम्हाला ती डिग्री दिली जाते, पण त्याच्यापुढे संशोधन हे कायम चालूच राहतं. तसं मला एक रिसर्चर, एक संशोधक बनण्याची इच्छा होती. पण नंतर विचार केल्यावर माझ्या लक्षात आलं की संशोधनाने केवळ आपला व्यक्तिगत आपला उत्कर्ष होतो. कारण त्या संशोधनातनं जे काही आपल्याला सापडलेलं असतं ते आपल्यापुरतं मर्यादित राहतं. पण जेव्हा तुम्ही शिकवता, तेव्हा तुमच्या ज्ञानाचा इतरांना सुद्धा उपयोग होतो. त्यामुळे मी ठरवलं की केवळ संशोधक न राहता आपण प्रोफेसर किंवा शिक्षक, प्राध्यापक होऊया. त्यामुळे कुठल्यातरी विद्यापीठात किंवा कॉलेजमध्ये मला प्राध्यापक व्हायला आवडेल आणि त्यासोबत संशोधन तर चालू राहीलच. एका बाजूला शिक्षण आणि शिकवणं, त्यासाठी विषयाची तयारी करणं हे सुद्धा एक खूप मोठं संशोधन असतं. त्यामुळे संशोधन आणि शिकवणं हे दोन्ही मी करू इच्छिते. ह्या सगळ्या संशोधन प्रक्रिया असेल किंवा तू संस्कृत हे करिअर म्हणून निवडलंस, ह्या सगळ्यात तुला तुझ्या कुटुंबाचा पाठिंबा मिळालाच आहे. तर तो कसा होता? पाठिंबा मिळाला त्याविषयी तू काय सांगशील? कुटुंबाचा पाठिंबा ही एक खूप महत्त्वाची गोष्ट असते आणि मला खूप आनंद आहे की माझ्या कुटुंबाने मला प्रचंड पाठिंबा दिलेला आहे. म्हणजे 10वी पासूनच जेव्हा मी निर्णय घेतला की मला संस्कृतमध्ये काहीतरी करायला आवडेल, तेव्हाच माझ्या आई-बाबांनी मला पूर्णपणे पाठिंबा दिला, सपोर्ट दिला की तुला जे हवं ते कर. मला 10वी मध्ये बरे मार्क होते. त्यामुळे माझ्या आई-वडिलांचे अनेक मित्र-मैत्रिणी आणि इतर घरातली लोकं असं म्हणत होती, की "तिला सायन्समध्ये पाठवा, तिला अजून काहीतरी डॉक्टर किंवा असं काहीतरी बनू दे." पण माझ्या आई-वडिलांनी हे खूप ठामपणे सांगितलं, की "आम्ही तिला कशाच्याही बाबतीत फोर्स नाही करणार. तिला जे आवडेल ते तिला करू दे." आणि त्यांनी हे मला करू दिलं. म्हणूनच आज मी इथे हे सगळं करू शकले. संस्कृतमध्ये काही संशोधन करू शकले. ह्याचं श्रेय माझ्या आई-वडिलांना जातं. त्याचसोबत माझे काका-काकू, आजी-आजोबा ह्या सगळ्यांनीच लहानपणापासून मला कायम एक पाठिंबा दिलेला आहे, की जे काही करत आहे त्याच्यामध्ये तू आणखीन पुढे करत राहा. काव्य लिहिलं तर त्याविषयी नेहमी त्यांनी मला चांगलंच म्हटलंय, की छान लिहिलंय, अजून पुढे लिहित राहा. तर ह्या सगळ्याचा कुठेतरी एक परिणाम आपल्या मनावर कायम राहतो. त्यामुळे मला मला माझ्या घरच्यांचा पूर्णपणे पाठिंबा मिळाला असं मी आवर्जून सांगेन. अ, ज्या महाकाव्यासाठी तुला हा पुरस्कार मिळाला, त्या श्रीमती चरित्रम या महाकाव्याच्या निर्मिती प्रक्रियेविषयी आम्हाला ऐकायला आवडेल. हां. श्रीमती चरित्रम हे म्हणजे मी आणलेलं आहे सोबत. हे राधादेवीचं चरित्र आहे. ह्याविषयी सांगायचं तर आपल्याला श्रीकृष्णाचं चरित्र माहिती असतं. मी 9वीतच जेव्हा भागवत पुराणाविषयी वाचलं, भागवत पुराणाचं थोडं वाचन केलं, त्याच्यात असं लक्षात आलं की राधादेवीचं नाव प्रत्यक्षपणे त्याच्यात आलेलं नाहीये. त्यानंतर अनेक लेख वाचले त्याच्यावरचे, त्याच्यातनं हे लक्षात आलं की त्यात गुप्तपणे त्यांचं नाव आलेलं आहे. पण प्रत्यक्ष रूपात राधादेवीचं चरित्र ह्या प्रमुख पुराणांमध्ये नाही, जसं की भागवत पुराण, हरिवंश पुराण, महाभारत ह्यामध्ये नाहीये. तर पुढे जाऊन हा विचार आला अनेक व्रज साहित्य वाचल्यावर, तसंच अनेक पुस्तकांमध्ये ते राधाकृष्णांच्या कथा वाचल्यावर, की राधादेवीचं महत्त्व प्रचंड आहे. व्रजक्षेत्रामध्ये त्यांना प्रचंड मान आहे. इतकं असून सुद्धा त्यांचं चरित्र आपल्याला का मिळत नाही? ब्रह्मवैवर्त पुराण आणि गर्गसंहिता ह्या प्रमुख संस्कृत ग्रंथांमध्ये त्यांचं चरित्र आलेलं आहे. ब्रह्मवैवर्त हे पुराण आहे आणि गर्गसंहिता हे सुद्धा एक संस्कृतमधलं एक लहानसं खंडकाव्यासारखं आपण म्हणू शकतो, पुराण काळातलं. तर त्याच्यामध्येही मी चरित्र वाचलं, पण ते विखुरलेलं होतं, अनेक अध्यायांमध्ये होतं. म्हणून माझ्या मनात हा विचार आला, की एकसंध असं राधादेवीचं चरित्र असावं. आणि मला पहिल्यापासूनच थोडं दुर्लक्षित व्यक्तिरेखांकडे माझा ओढा किंवा तिथे माझा प्रवाह जास्ती आहे. त्या दृष्टीने सुद्धा मला राधादेवीविषयी लिहावंसं खूप अशी उर्मी झाली आणि म्हणून मी हे काव्य लिहिलं. असं वाटलं नव्हतं की त्याला पुरस्कार किंवा असं काही मिळेल. पण एक स्वांतः सुखाय म्हणावं तसं हे मी लिहिलं आणि मला आनंद आहे की ते लोकांपर्यंत आता पोहोचत आहे. संस्कृत भाषेविषयी आपण जाणून घेतलंच, पण तुला संस्कृत किंवा अभ्यासेतर काही छंद आहेत का? तुला नृत्याची आवड आहे माहिती आहे, तर अजून तुला काय आवडतं? अजून छंद म्हणायचे तर सगळ्याच कला मला आवडतात. म्हणजे गायन कला असेल,
वादन, नृत्य, चित्रकला, म्हणजे मी चित्रकलेच्या परीक्षाही दिल्यात शाळेमध्ये असताना, तर त्याची आवड आहे. नृत्याचं तर आहेच, म्हणजे आपली जी शास्त्रीय नृत्य आहेत ती सगळीच मला आवडतात आणि मी मी कथ्थक शिकले त्यामुळे ते तर विशेष आवडतंच. त्यासोबत आपलं शास्त्रीय गायन, वादन म्हणजे पेटी वाजवायला मला आवडते, हार्मोनियम. तर हे छंदसुद्धा मी जसा वेळ मिळेल तसं जोपासत असते. अ, संस्कृत भाषेमध्ये करिअर करू इच्छिणारी आत्ता नवीन पिढी तयार होते आहे. तर त्या मुलांना तू काय सांगशील? करिअर म्हणून संस्कृतकडे जे बघत आहेत, त्यांना मी हेच सांगेन, की जरूर तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये या. आपल्याला काय असतं, त्या एखाद्या क्षेत्राविषयी माहिती नसतं. त्यामुळे आपल्याला असं वाटतं, की ह्या क्षेत्रात पुढे काहीच संधी नाहीये. पण कोणतंही क्षेत्र मी म्हणेन, की तुम्ही त्या क्षेत्रात गेल्यावरती तुम्हाला त्याविषयी अनेक गोष्टी लक्षात येतात. जसं आता भाषा संशोधन असेल किंवा पौराणिक मालिका इतक्या सगळ्या सध्या येत आहेत. त्याच्यामध्ये जे सांगणारी लोकं असतात, कथांविषयी सांगणारी असतात, ते संस्कृत विद्वानच असतात. त्यांच्याकडनंच ॲडव्हाइस घेतला जातो आणि मग ते पुढे दाखवलं जातं. तर असे अनेक आयाम आहेत, जे आपल्याला ह्या क्षेत्रात आल्यानंतर लक्षात येतात. त्यामुळे आधीच असं म्हणून आपण बसू नये, की ह्याच्यात काहीच पुढे गती नाही. नक्कीच रिसर्च आहे, शिकवणं आहे. त्यासोबत हे सुद्धा अनेक आयाम आपण आत्मसात करू शकतो आणि तुम्ही जितकं कराल तितकं कमी आहे. आता परदेशातल्या युनिव्हर्सिटीज आहेत, त्यांना सुद्धा त्यांच्यासमोर जर तुम्ही तुमचं बुद्धिमत्ता सिद्ध केलीत, तर ते सुद्धा तुम्हाला घेण्यासाठी आतुर आहेत. त्यामुळे असे अनेक क्षेत्र आहेत, की जी आपण संस्कृत विषय घेऊन एक्सप्लोअर करू शकतो. आणि मी सांगेन, की प्रत्येक व्यक्तीला आपली मातृभाषा ही संस्कृत शिकल्याने जास्ती चांगली कळू शकते. कारण भारतीय भाषा या सगळ्या संस्कृतपासूनच प्रेरित आहेत. म्हणजे माझा अनुभव तरी हाच आहे, की संस्कृत शिकल्यानंतर मला मराठी जास्ती चांगली कळायला लागली. माझं शुद्ध लेखन किंवा ह्या सगळ्यावरती संस्कृतचा परिणाम झाला आणि ते जास्ती चांगलं सुधारलं. त्यामुळे अनेक भाषा शिकण्यात सुद्धा संस्कृतचा खूप वाटा आहे. परदेशी भाषा फ्रेंच, जर्मन, स्पॅनिश हल्ली हे सगळं शिकण्याचं सुद्धा खूप आवड आहे आणि तशी एक ट्रेंड सुद्धा आहे. संस्कृत शिकल्यानंतर ह्या भाषा शिकणं सुद्धा जास्ती सोपं जातं, असा माझा अनुभव आहे. त्यामुळे आपण संस्कृत जरूर करिअर म्हणून, आवड म्हणून शिकावं आणि या क्षेत्रात पुढे जावं, असं मी म्हणेन. श्रुती, तुझा हा एकंदरीत संस्कृतचा किंवा अभ्यासाचा जो प्रवास आहे, हा खूपच प्रेरणादायी आहे. म्हणजे संस्कृतमध्ये युवा वर्गाकडून नवीन रचना होतात. हा खरंच म्हणजे आनंदाची गोष्ट आहे. आज तू महा MTVमध्ये आलीस आणि आमच्याशी संवाद साधलास, त्याबद्दल धन्यवाद. तसंच तुझ्या पुढच्या संस्कृतमय वाटचालीसाठी आमच्याकडून शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.